तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण 10 तारखेला म्हणजे 10 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं. पण मधातच बघा रविवार कालचा दिवस वितरण झालं नाही. त्यामुळे भरपूर बहिणींना प्रश्न पडला होता की आता पुढे वितरण होणार की नाही किंवा आम्हाला आमचे 1500 रुपये मिळणार की नाही. कारण 10 तारखेला वितरण सुरू झालं होतं सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता. म्हणजे 10 ते 11 या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास 60% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते. पण रविवार दिवस कालचा रविवार दिवस त्यामध्ये वितरण झालेलं नाही. पण आज बघा पुन्हा वितरण सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की दिवाळी बोनस मिळणार आहे का? कारण भरपूर अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत ते आपल्या युट्यूबवर किंवा न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल होत आहे. दिवाळी बोनस बद्दल सुद्धा लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की दिवाळी बोनस मिळणार का? कोणत्या बहिणींना मिळणार? हे सर्व तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न, सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते आजही सुरू आहे का? तर हो, 100% दुपारी 2 वाजेपासून हे वितरण पुन्हा सुरू झालेलं आहे. काल वितरण जरी बंद असलं तरी आज 2 वाजेपासून वितरण आणि वाटपाला सुरुवात झालेली आहे. 2 वाजेपासून ज्या बहिणींना 10 आणि 11 तारखेला पैसे मिळालेले नव्हते, जास्त करून जे आहे ते पुणे, नाशिक, नागपूर आणि यापैकी आणखी काही असे जिल्हे आहे ज्यामध्ये वितरण सुरू झालेलं नव्हतं किंवा खूप कमी प्रमाणामध्ये त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. पण बघा, पोस्ट बँकेचा SMS तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातील SMS आहे. पोस्ट बँकेमध्ये 1500 रुपये जमा झालेले आहे आणि बघा तारीख 13 ऑक्टोबर 2025. तर पटापट तुमचं बँक बॅलन्स अकाउंट जे काही आहे ते चेक करा आणि खात्यातील पैसे विड्रॉल करून घ्या आणि दिवाळी एन्जॉय करा. आता बघा, विषय राहिला, जर आज तुम्हाला पैसे आले नाही, जर 1-2 दिवसात तुम्हाला पैसे आले नाही तर वितरण पुन्हा उद्या सुद्धा होणार आहे. 100% पूर्ण वितरण होणार आहे. कारण पूर्णच ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या बहिणींना पैसे मिळाले त्या बहिणींना तर हे पैसे मिळतच आहे. सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होतच आहे. सोबतच ज्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या, 25 लाख बहिणी, ज्या बहिणीची चौकशी सुरू होती, त्या बहिणींना सुद्धा एका कुटुंबामध्ये 2 बहिणींना जे आहे ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत आहे. त्यांना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळाले नाही, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना जमा होणे सुरू झालेला आहे. ही सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता बघा, लाडक्या बहिणींच्या मनातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, दिवाळी बोनस. दिवाळी बोनस खरंच मिळणार आहे का? कोणत्या बहिणींना मिळणार आहे? दिवाळीमध्ये आम्हाला 2000 रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळणार का? तर या प्रश्नाचं क्लिअर उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. बघा, जे काही दिवाळी बोनस बद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न होता, आता तर 1500 जमा झाले सप्टेंबर महिन्याचे, पण दिवाळी बोनस 2000 रुपये येणार का? कारण न्यूजमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे, ओरडून सांगितलं जात आहे की दिवाळी बोनस 2000 मिळणार, 3000 मिळणार, 5000 मिळणार. बिलकुल खोटी बातमी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे. बिलकुल खोटी. कोणत्याच बहिणींना दिवाळी बोनस हे मिळणार नाही. दिवाळी बोनस कोणत्याच बहिणींना मिळणार नाही आहे. कारण वितरण झालेलं आहे, 1500 रुपये आलेले आहे, त्यामध्येच दिवाळी साजरी करा. दिवाळी बोनस कोणालाच मिळणार नाही. हे जे काही बातमी तुमच्या समोर येत आहे, दिवाळी बोनस 2000 मिळणार, 3000 मिळणार, 5000 मिळणार, तर कोणालाच मिळणार नाही. शासनाकडे तेवढे पैसे नाही. एका बहिणीला जर 2000 वाटप करायचं असलं तर पूर्ण 2,50,00,000 बहिणींना जवळपास 10,000 कोटी रुपये वाटप करावा लागेल. 10,000 कोटी रुपये म्हणजे 2 महिन्याचं वाटप. 2 महिन्याच्या वाटपाचे पैसे फक्त दिवाळी बोनसमध्येच निघून जाईल आणि तेवढे पैसे शासनाकडे नाही. हे आपल्याला सुद्धा माहित आहे. कारण जे मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचेच पैसे देण्यासाठी शासनाकडे निधी नाही. त्यांचे नुकसान भरपाईच देण्यासाठी शासनाकडे निधी नाही, तर तुम्हाला बोनस कुठून मिळणार? हा एक म्हणजे विचार करा तुम्ही. शासनाकडे त्या शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे, पीक वाहून गेलं, त्यांच्या जमिनी वाहून गेल्या, त्यांनाच देण्यासाठी पैसे नाही, तर तुम्हाला दिवाळी बोनस शासन कुठून देईल? आणि एवढे कोट्यावधी रुपये, 10,000 कोटी रुपये खर्च करावा लागेल दिवाळी बोनस देण्यासाठी. त्यामुळे क्लिअर उत्तर आहे, दिवाळी बोनस मिळणार नाही. सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, त्यामध्ये खुश राहा. जर कदाचित शासनाने निर्णय घेतला की आम्ही ऑक्टोबर महिन्याचे पैसे देऊ, तर कदाचित मिळू शकते, पण त्याची पण गॅरंटी नाही. बघा, तुम्हाला क्लिअर झालेलं असेल, दिवाळी बोनस आणि जे काही येणाऱ्या बातम्या आहेत त्या खोट्या आहेत, त्याची वाट पाहू नका. जे काही सप्टेंबर महिन्याचे हप्ते आलेले आहे, लगेच बँक बॅलन्स चेक करा. तुम्हाला आज आले नसेल तर उद्या पुन्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. पैसे आले की नाही, कोणत्या बहिणींना पैसे आले, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.